पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करून कराड दक्षिणमधून आमदार झालेले अतुल भोसले आपल्यासोबत आहेत. बाबा काय सांगाल, देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपदासाठी नाव डिक्लेअर झालं. आदरणीय देवेंद्र दादांचे आम्ही सगळे प्रामाणिक कार्यकर्ते आहोत. त्यांनी खूप महाराष्ट्रामध्ये चांगलं काम केलं, कष्ट केलं आणि महाराष्ट्रातल्या जनतेने देवेंद्र दादांचं नेतृत्व आधीच मान्य केलं होतं. देवेंद्र दादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती व्हावी, महाराष्ट्राचा विकास व्हावा आणि मोठ्या प्रमाणावर ह्या राज्याला एक प्रगतिशील राज्य बनवण्यासाठीचा प्रयत्न हा देवेंद्र दादांच्या माध्यमातून भविष्यकाळात व्हावा. बाबा तुमच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी झाली, काय सांगाल? कराडकरांचं प्रेम आहे आणि ह्या प्रेमामुळेच मी इथपर्यंत पोचू शकलो. कराडकरांची सेवा करण्याची कराडकरांनी मला संधी दिली आणि त्यामुळं दिलेल्या संधीचं सोनं करण्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न हा मी करणार आहे. आज चव्हाण साहेबांना स्मरून या मतदारसंघामधले जे प्रश्न आहेत सोडवण्याची जी गरज आहे ते भविष्य काळामध्ये सोडवण्याच्या बाबतीमधला प्रयत्न माझा राहणार आहे. आणि चव्हाण साहेबांनी जो या मतदारसंघाला सुसंस्कृत वारसा दिलेला आहे त्या सुसंस्कृत वारशाप्रमाणे त्या वारशाला साजेल असं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चांगल्या पद्धतीचं काम हे करायचा माझा प्रयत्न राहणार. धन्यवाद बाबा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात प्रगती करेल असा विश्वास या ठिकाणी भाजपचे नवनिर्वाचित कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन गणेश बोरेसह दिनकर तोरात, TV9 मराठी, कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.